मी वैशाली हार्दिक रेसिपी आणि व्लॉगमध्ये तुमचे स्वागत करते। तर आज आपण बघणार आहोत मस्त असा फ्रॉन्स कोळी वडा। हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये गेलो तर आपण सी फूडमध्ये ऑर्डर करतो ती म्हणजे मस्त असा फ्रॉन्स, मग ती फ्राय असो नाही तर कोळी वडा असतो। आणि फ्रॉन्स म्हणजे सर्वांचा आवडता असा सी फूड आहे। तर ते आपण घरच्या साहित्यात घरी कसा बनवायचा ते पाहणार आहोत। त्यासाठी इथे मी स्वच्छ अशी करून कोळंबी घेतलेली 200 ग्रॅम आहे। त्यातला मी मधला जो धागा आहे काळा वगैरे तो काढलेला आहे। इथे मी त्यामध्ये 2 टीस्पून एवढा आलं लसणाची पेस्ट, हाफ टीस्पून होममेड मसाला, हाफ टीस्पून चाट मसाला, हाफ टीस्पून हळद आणि 1 टीस्पून धना जिरा पावडर टाकून घेते। त्याचप्रमाणे चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे। आणि ही काश्मीर रेड चिली पावडर हाफ टीस्पून आणि 1 टीस्पून एवढा लिंबूचा रस। ते छान आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे। एकदम मस्त असं एकजीव करून घेऊया। असा कोळी वडा तुम्ही घरी करू शकता, एकदम मस्त होतो छान पैकी। त्यामुळे थोडीशी आपण कोथिंबीर पण टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया। कोथिंबीरीने छानशी टेस्ट येते आपल्या कोळी वड्याला। आणि हे जर तुम्ही फ्रॉन्स कोळी वडा घरच्या घरी बनवणार असेल तर हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे। आता आपण त्याचं बॅटर तयार करायला घेऊया। त्यासाठी इथे मी 4 TBSP एवढं कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे। त्याचप्रमाणे चण्याचं पीठ घेतलेलं आहे 2 TBSP एवढं आणि 1 TSP एवढं तांदळाचं पीठ आणि थोडंसं असं काश्मीर रेड चिली पावडर हाफ टीस्पून एवढं। तर छान आपला मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करायचं आहे। खूप पातळ आणि खूप जाडही नाही करायचं आपल्याला। तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीचं आपल्याला करायचं आहे। तर मी इथे थोडं थोडं पाणी टाकून घेते। ते बघा ह्या पद्धतीचं आपल्याला करून घ्यायचं आहे। आता ह्यामध्ये आपण ज्या कोळंब्या आहेत त्या टाकून घेऊया, मसालेल्या आहेत त्या बघा। आणि मस्त असं डीप करून घेऊया व्यवस्थित असं ते की छान त्याला कोटिंग येईल। इथे मी तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि तेल अगोदर आपल्याला हाय फ्लेमवरच करायचं आहे। तर हे कोळंबी आहे त्यात मस्त असं मी तेलावर सोडते, कारण की जर आपण लो मध्ये केलं तर तेल थंड होते आणि व्यवस्थित कोळंबी फ्राय होत नाही। आता हे मी याच्यामध्ये टाकून घेते। खूप नाही टाकायचे, 5 ते 6 टाकून घ्यायचे आहेत। हे पहा आणि मस्त असं फ्राय होत चाललेले आहेत त्या। आता हे मध्यम गॅसवर आपण हे फ्राय करायचं आहे। थोडंसं आपण खालतीवर करून घेऊया, सर्व बाजूनी त्या शिजल्या जातील। 3 ते 4 मिनिटे शिजायला लागतंय। बघा किती सुंदर असं वाटतंय। आणि घरच्या घरी तुम्ही असं तुम्हाला वाटलं की कोळंबीचा वेगळा प्रकार बनवावा तर ह्या पद्धतीने बनवू शकता। बघा छानशा फ्राय झालेल्या आहेत। आता मी काढून घेते। हे बघा किती छान असं कलर आलेला आणि त्याचं टेक्स्चर पण छान आलेलं आहे, कोटिंग सुद्धा सुंदर आहे आणि गरम गरम खायला तर खूप सुंदर लागतात। बघा किती छान अशा। ह्याच पद्धतीने मी दुसऱ्या ज्या आहेत त्या सुद्धा फ्राय करून घेते। बघा किती छान मस्त असं। तर आजची माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडली तर तुमच्या मित्र मैत्रिणी नातेवाईकांना नक्की शेअर करा। आणि जर तुम्ही माझे चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा। तर तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा। पुन्हा भेटूया अशाच नव्या वेगळ्या रेसिपीमध्ये।